फुटबॉलपटू खेळाडूकडून बालिकेवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी सत्य घटना. धुळे हादरले. एखादी घटना समाजाला विचार करण्यास भाग पाडते. पोलिसांच्या समोरही एखादे प्रकरण असे येते की तपास करणे आव्हानाचे बनते. एखाद्याने तक्रार केली तर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी लागते. आता ती तक्रार खरी की खोटी याचा तपास पोलीस प्रामाणिकपणे करतात. त्यानंतर न्यायालयातही साक्षी आणि पुरावे पाहून न्यायनिवाडा केला जातो. पण या कालावधीमध्ये गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीला मात्र बदनामीला तोंड द्यावे लागते. त्याच्या आयुष्याला डाग लागतो. त्याचे करिअर जवळजवळ संपुष्टात येते. त्यानंतर निकाल लागून तो निर्दोष सुटला तरी त्यांचे गेलेले आयुष्य आणि झालेली बदनामी भरून निघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. फिर्यादी आणि आरोपी दोन्ही बाजूकडून आपणच योग्य असे सांगितले जाते तेव्हा न्यायालयाच्या निर्णयाशिवाय पर्याय उरत नाही. असेच धुळे जिल्ह्यातील एक प्रकरण जिथे दोन्ही बाजूंकडून न्यायाची मागणी होत आहे आणि त्याचा तपास सुरू आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर हे गाव उभ्या महाराष्ट्रात तांब्या पितळांच्या भांड्यासाठी, मंदिरातील त्रिशूल, नाग, घंटा आदींसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातील लोक प्रसंगानुरूप आवश्यक ती भांडी आदी घेण्यासाठी सोनगीरला येत असतात. परंपरागत हा धंदा गेल्या अनेक वर्षापासून चालू असल्याने पुरातन काळापासून सोनगीर हे गाव प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहे. इतिहासामध्ये सोनगीरचा किल्ला सुद्धा महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करतो. गेल्या काही दिवसापासून धुळ्यामधील खाबऱ्यांचे सोनगीर हे आकर्षण झाले आहे. प्रवास करणारी वाहने शेवभाजी चाकण्यासाठी सोनगीरला मुद्दाम थांबतात. अशा या शहरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात होता. मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सोनगीरकर दुर्गाष्टमी, सरस्वती पूजन आणि कुमारिका पूजनामध्ये मग्न असताना एक दुर्दैवी घटना घडली. सोनगीर गावातील बजरंग गल्लीतील एक 22 वर्षे वयाची सुशिक्षित विवाहित महिला आपले पती, सासू, देर, त्याची पत्नी आणि 3 वर्षांची निर्भया यांच्यासह सर्वजण सोनगीर पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे सोनगीर गावामध्ये नवरात्रोत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था टिकून राहण्याकामी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रबोधनपर सूचना देत होते. दसऱ्याच्या निमित्त सोनगीर गावामध्ये बालाजीचा रथ फिरवला जात होता. या रथोत्सवाला मोठी गर्दी असते. गर्दीमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे हे पोलिसांच्या मदतीने चोख बंदोबस्त कसा ठेवता येईल या संदर्भात या सूचना देत होते. त्याचवेळी महिला आपल्या कुटुंबियासह पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना त्याने आपली तक्रार सांगितली. मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सोनगीर गावामध्ये अष्टमीनिमित्त दुर्गादेवीची व कुमारिकांची पूजा केली जात असताना 7 वाजण्याच्या दरम्यान अश्विनी माळी यांच्याकडे त्यांचा दूधवाला मोटारसायकलवरून दूध घालण्यासाठी आला. घरातून पातेलं घेऊन त्या विवाहितेची सासू उज्ज्वला माळी या बाहेर आल्या आणि आपल्या कामामध्ये रममाण झाले. थोड्या वेळाने निर्भया घरी आली. तिला आईने जेवू घातले आणि तिचे अंथरूण टाकून तिला झोपायला सांगितले. त्यावेळी निर्भया रडू लागली. ती अचानक का रडत आहे म्हणून आईने तिला विचारले, काय झालं बाळा? तेव्हा तिने आपली लघुशंकेची जागा दुखत असल्याचे सांगितले. अगदी लहान वयाची निर्भया तिची शूची जागा का दुखते म्हणून त्या महिलेने तिची अंडरपॅट खाली करून पाहिले असता ती जागा सुजलेली दिसून आली. तिने याबाबत आपल्या सासूला सांगितले. तेव्हा सासूने आपल्या नातीला काय झालं बाळ असं विचारले असता निरगस निर्भयाने सांगितले की दादू भाऊ म्हणजे मयूर माळी याच्या घरी गेले होते. घरात कोणी नव्हतं. तेव्हा त्याने तिला भीती दाखवत काका भगत येत आहे असे म्हणत दार बंद करून घेतले. निर्भयाला गादीवर झोपवत त्याने आपल्याशी काहीतरी केले असे सांगितले. मयूरने आपल्या लेकीशी अनैसर्गिक संबंध केल्याची गोष्ट सासू सुनाच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. ही सर्व माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना सांगितली. याबाबतची फिर्याद नोंद करून घेण्यात आली. या घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठांनाही दिली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन संशयित मयूर बापू माळे याच्या विरोधात सुयोग्य कलमाद्वारे सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आणि आपल्या सहकाऱ्यांना मयूर माळे याला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. त्याला ताब्यात घेऊन गजाआड केले
त्यानंतर कायद्याच्या चौकटीतून सावधानता म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून घेतले। त्यानंतर पीडित मुलगी आणि संशयित मयूर माळी यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले। दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी या घटनेची वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरली आणि संतापाची लाट उसळली। घटनेच्या निषेधार्थ सोनगिरीकरांनी बंद पाळला। यामुळे पूर्ण सोनगीरमध्ये स्वयंघोषित संचारबंदी जाणवत होते। याच दिवशी धुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, धुळे महानगरपालिकेच्या माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, उपमहापौर कल्याणीताई अंपळकर, आरती परवा, प्रभाबाई परदेशी, सोनगीर गावचे सरपंच लखन डेलारे, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, राजेंद्र महाजन, RK माळी, पंकज कदम, रामेश्वर चौधरी, किशोर पावनकर, डॉक्टर कल्पक देशमुख, अमित बागुल आदींच्या नेतृत्वाखाली सोनगीरमधील रथ चौकातून भव्य निषेध मोर्चा सोनगीर पोलीस स्टेशनवर नेण्यात आला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे हे परिस्थितीवर नजर ठेवून होते। त्यामुळे या मोर्चा प्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा देत सदर मोर्चा रथ चौकातून शिवशक्ती चौक, पठाणपुरा मस्जिद, मुख्य बाजारपेठ, गांधी चौक, बजरंग चौक मार्गे सोनगीर पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचला। सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले। पोलीस यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या संदर्भामध्ये फिर्याद दाखल होताच संशयिताला ताब्यात घेतले आहे। पीडितेची आणि संशयिताची वैद्यकीय तपासणी केली असून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसी सोपस्कार योग्य पार पाडले आहेत। आता पुराव्यानुसार संशयिताविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी मोर्चाला आश्वासित केल्यानंतर मोर्चाचे शांततेत विसर्जन झाले। घटना गंभीर असल्याने जिल्ह्यातील नामवंत सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत सोनगीरकरांशी संवाद साधला। त्यावेळी दबक्या आवाजात सोनगीरकरांनी दिलेली माहितीही दुर्लक्षित करणारी नाही असे जाणकारांचे मत आहे। ज्या तरुणाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो 18 वर्षांचा असून तो पीडितेचा चुलत काका आहे। या संपूर्ण कुटुंबाचा वडिलोपार्जित शेतीवरून गेल्या काही वर्षापासून वाद चालू आहे। याच कारणास्तव त्यांच्यामध्ये अधूनमधून भांडणे होत असतात। याच कारणास्तव ही सर्व भावंडे एकमेकांच्या शेजारी राहत असतानाही एकमेकांशी त्यांचा अबोला आहे। या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल आहे। तो तलवारबाजी खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असून राज्यस्तरावर त्या खेळाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून त्याची निवड झाली आहे। असे कृत्य त्याच्याकडून झाले नसल्याचे सांगितले जात आहे। संशयित आरोपी व त्यांचे नातेवाईक शेजारी राहतात। त्यांच्यासमोर एक पतपेढी कार्यरत असून पतपेढीचे CCTV कॅमेरे आणि संशयित आरोपी आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी अहवाल यावर या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे संयुक्तिक पुराव्याच्या आधारे या प्रकरणाची सखोल निपक्षपातीपणे चौकशी व्हावी। चौकशीमध्ये संशयित आरोपी दोषी आढळल्यास त्याला कठोरातील कठोर शासन व्हावे। त्याचप्रमाणे दडपणाखाली त्याच्यावरील आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करून विनाकारण त्याचे भवितव्य उद्ध्वस्त होणार नाही याची दक्षता घेतली जावी अशी सोनगीरमधील जाणकारांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। 100 गुन्हेगार निर्दोष सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला विनाकारण शिक्षा होता कामा नये असे भारतीय राज्यघटना सांगते। तिचा मान राखला जावा असे शेवटी म्हणावेसे वाटते।